कोकणात घराघरात गणेशोत्सवाचं गणराजाचं आगमन झालंय। पारंपरिक जाखडी नृत्य, फुगड्या, भजने, लेझी हे लोककलेचे प्रकार कोकणात पाहायला मिळतात। सध्या घराघरात प्रत्येक वाडीत, मंदिरात लोककलेचं सादरीकरण पाहायला मिळत आहे। गणा धाव रे रे गणा पाव रे अशी अनेक मंजूळ गाण्याची सूर वाडी बस्त्यांवर ऐकायला मिळतात। कोकणामध्ये जे पारंपरिक जे कार्यक्रम सादर होत आहे त्यामध्ये नमन म्हणाल, शक्तितुरा म्हणाल, भजन, फुगडी हे जे कोकणामध्ये जे कार्यक्रम चालू आहेत ते कोकणाचं आणि या कलेचं खूप वर्षापासून एक घट्ट नातं असं आहे आणि या सणाच्या वेळेला हे आपल्याला कार्यक्रम पाहायला मिळतात आणि खूप भक्तिमय वातावरणामध्ये भजन, फुगडी, शक्तितुरा आणि नमन हे कोकणवासियांचे कार्यक्रम जी जसे पूर्वीपासून चालत आले ते पुढे ही मंडळी त्याच वारसाप्रमाणे पुढे चालवत आहेत। आणि भजन आहे, डबलबारी आहे, जाकडी आहे, टिपरी नृत्य आहे आणि फुगड्या महिलांच्या अशा पद्धतीचे काही कार्यक्रम साजरे केले जातात। आणि हे कार्यक्रम जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने जसे साजरे केले जातात तो एक उत्साह असतो सगळ्यांमध्ये की नेहमीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे जे काय 8 ते 10 दिवस जे गणपतीचे आहेत ते सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचे असतात आणि ते आनंदात घालवण्यासाठी पूर्ण कुटुंब एकत्र येऊन म्हणजे अशी पूर्ण फॅमिली एकत्र येऊन ही लोक तो उत्सव साजरा करतात। ही तर खरी कोकणाची परंपरा आहे आणि ती तशा पद्धतीने जपली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।